व्हाईट आर्मीच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अद्वितीय योगदान दिल्याबद्दल माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांना व्हाईट आर्मीच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. खासदार पवार यांच्यासह सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी, दत्तात्रय मेतके, सर्जेराव बंडगर, सुभाष दळवी, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे RD पाटील यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये अनेक धोरणात्मक बदल केल्याचं सांगितलं. गुजरात आणि लातूरमध्ये झालेला भूकंप, मुंबईतील बॉम्बस्फोट घटना, त्यावेळी उद्भवलेली आपत्ती आणि त्या काळात केलेलं काम याबद्दलच्या अनेक आठवणी शरद पवार यांनी यावेळी सांगितल्या. सध्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित आपत्ती देखील उद्भवत आहेत. अशा काळात सरकारी यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करत असतात. मात्र त्यांच्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनासाठी अनेक सामाजिक संस्था देखील दिवसरात्र काम करत असतात. अशा सामाजिक संस्थांना बळ देण्याची जबाबदारी सरकारबरोबर समाजाचीही आहे, असं सांगताना त्यांनी व्हाईट आर्मीच्या कामाचं कौतुक केलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी बोलताना ज्यावेळी देशात आणि राज्यात एखादी आपत्ती घटना उद्भवली त्या काळात शरद पवार यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय असल्याचं सांगितलं. गुजरातमध्ये ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी शरद पवार यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र पॅटर्न राबवून केलेली मदत जनतेला मोठा दिलासा देणारी ठरली होती असं सांगितलं. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी गेल्या 25 वर्षात आपत्ती काळात व्हाईट आर्मीनं केलेल्या कामाच्या अनेक आठवणी सांगितल्या आणि व्हाईट आर्मीच्या कामात ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, प्रकुलगुरू PS पाटील, कुलसचिव DN शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.